त्यानंतर एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरेंवर संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे। उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची नव्हती असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। भाजपनं आधी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं। 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या लालसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत ते गेले असा हल्लाबोल आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केला। उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये तो किस्सा पुन्हा एकदा सांगितलेला होता आणि त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं। उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायचीच नव्हती, तर 5 वर्षांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचं ठरलेलं होतं, पण 5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेना उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शाह खोटं बोलतायत आणि आमचं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीची शपथ खाल्ली, ती खरी आहे। परंतु 2.5 वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि 2.5 वर्ष शिवसेनेला देणार होतं। परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती, त्यांना भाजप बरोबर जायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी आम्हाला पहिले 2.5 वर्ष द्या, नसता आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली। शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला 2.5 वर्ष पहिले देतोय। याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी, त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती। परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही, एकनाथ तू लागला तर बोल पण मी जाणार नाही, हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा ऑफर दिली होती। मग 2.5 वर्षापेक्षा 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रिपद आपल्याला मिळत आहेत, या लालसेपोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घरोबा केला होता। हे जे ठासून बोलत आहेत, परंतु हे स्वतःच सत्तेसाठी लाचार झालेले त्यावेळेला आम्ही पाहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।